बातमी हिंगोलीमधून आहे। वसमतच्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये हळद घेऊन आलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। हळदीचा हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगोली जिल्ह्यामधील वसमत तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात साधारणतः 1 किलोमीटर पासून सकाळी 5 वाजल्यापासून नवीन हळदीच्या वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आतापर्यंत 20,000 हळद कट्ट्यांची आवक झाली असून जिल्ह्यातल्याच नाही तर बाहेर जिल्ह्यामधल्या देखील हळदी या ठिकाणी येत आहेत। या यार्डमध्ये नवीन हळदीला 13 ते 17 हजारापर्यंत भाव मिळतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। पाहूया। हिंगोली जिल्हा हा हळदीचा हब म्हणून ओळखला जाणारा हिंगोली जिल्हा आहे आणि या हिंगोली जिल्ह्यातील वसमतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये आज सकाळी 5 वाजल्यापासून या ठिकाणी हळदीच्या गाड्यांची रांग लागलेली आहे। कधीपासून या ठिकाणी लाईन लागलेली आहे, कसं नियोजन आहे? या ठिकाणी सकाळी 7 वाजल्यापासून लाईन लागलेली आहे। सकाळी 5 वाजल्यापासून या ठिकाणी शेतकरी बांधवांनी आवक आणलेली आहे। या ठिकाणी जवळपास 150 ते 200 वाहनाची रांग लागलेली आहे। या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन लावून या ठिकाणी सिरियल नंबर नुसार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हा लिलाव कक्षामध्ये आवक स्वीकारली जात आहे। आज सकाळपासून 6 वाजल्यापासून आम्ही इथे आलेलं नियोजन एक नंबरचं पद्धतशीर चांगलं आहे। लांबच्या आणि जवळच्या शेतकऱ्यांसाठी चांगली एक हे नियोजन पद्धत कृषी उत्पन्न बाजार समिती श्री सभापती व त्यांची एक टीम हे एक चांगल्या पद्धतीने कर्मचारी हे नियोजन व्यवस्थित लावले। आपण या ठिकाणी पाहिलं की अगदी म्हणजे वसमत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी जे आहे ते आज सकाळपासूनच या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये लाईन लावलेली आहे। नवीन हळदीची आवक मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि साधारणतः भाव देखील या ठिकाणी चांगला मिळतोय। यामुळे शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त करत आहेत। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली।